नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू, ते सुद्धा बिना पाकाचे। त्यासाठी मी 1 कप तीळ घेतले आहे, पाव वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। सुरुवातीला आपण कढईमध्ये तीळ हे छान असे भाजून घेऊ। मध्यम आचेवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे। हे पहा, छान असे तीळ आपले हे फुलायला लागले आहे। भाजल्यामुळे ते तीळ छान असे फुलत आहे आणि त्याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे। आपले तीळ हे भाजून तयार झाले आहे। एका आपण ते ताटामध्ये काढून घेऊ। आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। छान असे लालसर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले भाजून झाले आहे, ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। थोडेसे थंड झाले की ते जाडसर असे आपण ते फिरवून घेऊ। शेंगदाणे हे सालासकटच आपल्याला फिरवायचे आहे। जाडसर असे शेंगदाणे आपण काढून घेतले आहे। आता यामध्येच आपल्याला तीळ घालायचे आहे। तीळ सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर असे काढून घेऊ। आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये बारीक केलेला गूळ घालून घेऊ। छान असं आपण हे मिक्स करून घेऊ। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा फिरून घ्यायचे आहे। जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच आपण हे काढून घेऊ। अशा पद्धतीने ते मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतले आहे। साधाच गूळ मी वापरलेला आहे। आता एका भांड्यात हे सर्व मिश्रण काढून घेऊ आणि याचे आपल्याला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण हे लाडू बांधून घेऊ। अगदी कमी वेळामध्ये, अगदी 10 ते 15 मिनिटात हे बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू सहज तयार होतात। पाक करायचं टेन्शन नाही, अगदी सोप्या पद्धतीने ते तयार होतात। हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि खास करून ते मकर संक्रांती करता बनवले जातात। अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेतला। आता सर्व लाडू आपण असेच बनवून घेऊ। हे पहा, छान असे हे आपले लाडू तयार झाले आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू नक्कीच आवडतील। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।